नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 2 मधील आज आपण काही 15 मोस्ट इम्पॉर्टंट SAQs बघणार आहे. त्याच्यासोबत त्याचे आन्सर पण बघणार आहे. आजपर्यंत आपण फक्त क्वेश्चन सांगत आलेलो आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टमध्ये म्हणजे आन्सर तर पूर्ण असणार आहेत, परंतु शॉर्टमध्ये ते सांगणार आहे की त्यामध्ये कोणते पॉईंट्स आले पाहिजे, आन्सर कसं लिहिला पाहिजे. तर ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे जे 15 क्वेश्चन्स आहेत, तर 15 SAQs आहेत, ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट एक्सपेक्टेड आहेत तुमच्या उद्याच्या किंवा परवाच्या पदार्थ विज्ञान पेपर 2 मध्ये. तर ते व्यवस्थित एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, ऐका. नोट्स नसतील तर ते नोट्स काढून घ्या किंवा लिहून घ्या, शॉर्टमध्ये पॉईंट्स लिहून घ्या आणि अशा पद्धतीने पेपरमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, कारण 15 SAQ देणार आहे. त्यामधले बऱ्यापैकी 8 SAQ तुम्हाला येणारच आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित स्टडी करा. ज्यांनी आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत काहीच वाचलेलं नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, 15 ते 20 मिनिटापर्यंत व्हिडिओ जाऊ शकतो, परंतु या 15 ते 20 मिनिटामध्ये तुमचे जर 15 क्वेश्चन्स कव्हर होत असतील तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला व ऐकला पाहिजे. जर सुरुवात करूयात उपमान प्रमाणवर यावर बऱ्याचदा SAQ विचारला जातो आणि त्यामध्ये विचारण्यासारखी व्हरायटी जास्त नाही आहे. त्यामुळे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याची निरुक्ती, लक्षण हे आणि त्याचं महत्त्व आणि 2 ते 3 प्रकार आहेत त्याचे, तेवढं तुम्हाला पेपरसाठी करून जायचं आहे. उपमान प्रमाणावर फिक्स SAQमध्ये किंवा LAQमध्ये प्रश्न विचारतातच, शक्यतो SAQमध्ये विचारतात. तर व्यवस्थित एवढ्या जे 4 गोष्टी आहेत ते उपमान प्रमाणाच्या करून जा. जास्त करून लक्ष तुम्ही त्याच्या महत्त्व किंवा उपयोगिताकडे द्या, ते जास्त पेपरमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. तर हे त्याचे 3 प्रकार आहेत: सदृश्य धर्मविशिष्ट, असाधारण धर्मविशिष्ट आणि वैधर्म्य विशिष्ट. त्याचं एकदा एक्सप्लेनेशन थोडक्यात बघा आणि उदाहरण बघून जा, एवढं तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. त्यानंतर युक्तिप्रमाण, जसं उपमान प्रमाण मी तुम्हाला सांगितलं सेम तशीच गोष्ट युक्तिप्रमाणाला सुद्धा अप्लाय होते. त्यावर सुद्धा एक प्रश्न पेपरमध्ये फिक्स विचारतात आणि त्यामध्ये सुद्धा निरुक्ती, लक्षण, प्रकार किंवा मग त्याची उपयोगिता जास्त प्रमाणात विचारले जातात. तर युक्तीचा अर्थ बघून घ्या, त्याची निरुक्ती. त्यानंतर युक्तीची लक्षणं, ते व्यवस्थित 4 ते 5 लक्षणं बघून घ्या, इथे दिलेली आहेत. जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर व्हिडिओमध्ये जे आन्सर दिलेले आहेत ते डोळे झाकून तुम्ही पाठ करू शकता आणि असं पेपरमध्ये लिहून येऊ शकता. नक्कीच तुम्हाला ते मार्क दिले जातील आणि एवढे 15 क्वेश्चन्स SAQ जर केले तर त्यापैकीच 8 तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे ह्या व्हिडिओचा फायदा करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट युक्तीची उदाहरणं आणि आयुर्वेदात उपयोगिता व महत्त्व. मी तुम्हाला वारंवार सांगतो की पदार्थ विज्ञानच्या पेपरमध्ये तुम्हाला आयुर्वेदामध्ये किंवा पदार्थ विज्ञानामध्ये त्या गोष्टीचं महत्त्व विचारतात आणि आता तर पेपर 2 हा प्रमाणांवरती आहे, परीक्षांवरती आहे. तर त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला अप्लाइड ॲस्पेक्ट विचारला जाईल की महत्त्व, उपयोगिता लिहा. तर त्यानुसार त्या दृष्टीने पेपर 2 साठी तयारीने जा. त्यानंतर नेक्स्ट सामान्य विशेष सिद्धांत, हा तर तुम्हाला आलाच पाहिजे. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणं रासहेतु विशेषच्च प्रवृत्तिरुभयस्येतु सामान्यम एकत्वकरणं विशेषस्तु पृथकत्व तुल्यार्थ ही सामान्यम विशेषस्तु विपर्यय. ह्याचा श्लोक आहे, त्याचा अर्थ बघून घ्या. त्यानंतर सामान्य आणि विशेषांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, म्हणजे सामान्याचे 3 आणि विशेषाचे 3. द्रव्य सामान्य, गुणसामान्य, कर्मसामान्य आणि तसेच द्रव्य विशेष, गुणविशेष, कर्मविशेष. एवढं सर्व कंटेंट तुम्हाला त्या सामान्य विशेष सिद्धांतच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. त्याचं मॅटर एकदा बघून घ्या. तर हेच त्याचं एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आणि उदाहरणं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर हेच आहेत परत विशेषाचे उदाहरणं आहेत. तर तुम्हाला त्यामध्ये त्याची प्रकाराची 6 नावं लिहून प्रत्येक प्रकाराची व्याख्या आणि त्याचं उदाहरण एवढंच तिथे एक्सपेक्टेड आहे. अशा प्रकारे सामान्य विशेष सिद्धांत तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर त्रयोदशकरण सुद्धा एक SAQ टाईपचा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये तुम्ही मेनली काय लक्षात ठेवा, सगळं डिटेलमध्ये वाचत बसू नका. त्रयोदशकरण म्हणजे काय, तर त्रयोदश म्हणजे 13. तर त्यामध्ये कोणत्या 13 गोष्टी येतात एवढं तरी कमीत कमी तुम्हाला माहिती पाहिजे. चुकून जर SAQला पडलंच तर कमीत कमी तेवढं जर माहिती असेल तर त्यावरून तुम्ही आन्सर तुमचं बनवू शकता. त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 3 अंतःकरण अशा 13 गोष्टी येतात. तर 5 ज्ञानेंद्रिय कोणते, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, घ्राण. 5 कर्मेंद्रिय, वाक, हात, पाय, गुद आणि उपस्थ. आणि अंतःकरण 3, महान, अहंकार आणि मन. तर यानुसार तुम्हाला 13 कारणं माहिती पाहिजेत आणि हे त्रयोदशकरणमध्ये हेच आन्सर लिहायचं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचं थोडं जेवढं तुम्हाला माहिती आहे आणि तो चार्ट एक काढायचा आहे त्याचा क्लासिफिकेशनचा, एवढं त्रयोदशकरणचं SAQमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू. तर वाक्यार्थ ज्ञानाचे जे 4 हेतू सांगितलेले आहेत, आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्य. तर हे तुम्हाला या SAQमध्ये आन्सर लिहायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपर आन्सर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ते प्रत्येक गोष्ट सांगणं इथे पॉसिबल नाही आहे, कारण तसं जर सांगत राहिलं तर 15 क्वेश्चनचे 1 तास पण आपल्याला कमी पडेल. त्यामुळे आपण थोडक्यांमध्ये फक्त त्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे आणि कोणते मेन पॉईंट्स आहेत तेवढं आपण बघणार आहे. बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता रफमध्ये. त्यानंतर नेक्स्ट शब्दाचे लक्षण व भेद. बऱ्याचदा PYQमध्ये विचारलेला प्रश्न आहे शब्दाचे लक्षण व भेद. आणि पुढे जो आपण पाहणार आहे शब्दवृत्ती, तो सुद्धा बऱ्याचदा विचारलेला आहे. तर हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित करा.
त्यामध्ये शब्दाचं लक्षण लिहायचं आहे. त्यानंतर त्याची प्रकारांचा जो चार्ट आहे विविध आचारांनुसार, जसं तर्कसंग्रहोक्त शब्दाचे 2 प्रकार आहेत, धन्यात्मक वर्ण्यात्मक. त्यानंतर न्यायदर्शनोक्त 2 प्रकार आहेत, दृष्टार्थ अदृष्टार्थ. चक्रपाणींनी 2 सांगितले, लौकिक अलौकिक. तर हे भेद तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर चरकांनी परत 3 भेद सांगितले, संयोगज, विभागज आणि शब्दज. नेक्स्ट शब्दाची वृत्ती. जसं मी तुम्हाला सांगितलं शब्द लक्षण व भेद महत्त्वाचा आहे, तसंच शब्दवृत्तीसुद्धा महत्त्वाचा SAQ आहे. त्यामध्ये सुद्धा 4 वृत्ती सांगितलेल्या आहेत. आता या गोष्टी खूप कन्फ्यूज होण्यासारख्या आहेत पदार्थ पेपर 2 मध्ये, कारण बऱ्याच गोष्टी सेम आहेत. काही 4 प्रकार आहेत, काहीचे 3 प्रकार आहेत, तर ते कन्फ्यूज होतं. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं, जी पहिला शब्द आहे त्याच्यावरून त्याचं लक्षात ठेवायचं. म्हणजे शब्दवृत्तीसाठी अभिधा लक्षात ठेवा, पुढच्या 3 गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात राहतील. तर शब्दाच्या 4 वृत्ती, अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. हा प्रॉपर SAQचा प्रश्न आहे, हा व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर तेच लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या एवढे एक्सप्लेनेशन बघून घ्या. जर तुमच्याकडे नसेल मॅटर तर हा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट परीक्षा. आता आपण काही बेसिक टॉपिक बघणार आहे पेपर 2 मधले, जसं परीक्षा झालं, प्रमाण झालं, हे कॉमन गोष्टी आहेत. तर त्यावर सुद्धा जर पेपर इझी लेवलचा असेल, थोडाफार मीडियम लेवलचा असेल, तर त्यामध्ये असे प्रश्न तुम्हाला दिसू शकतात. जसं की परीक्षाची व्याख्या, निरुक्ती, पर्याय, लक्षण लिहा, किंवा मग प्रमाणाची निरुक्ती, व्याख्या, पर्याय, लक्षण लिहा. तर असे प्रश्न शक्यतो इझी साईडच्या पेपरमध्ये असतात. तर हा जर तुम्हाला आला तर व्यवस्थित लिहिता यावा, त्यासाठी हे आन्सर दिलेलं आहे. त्यामध्ये परीक्षाच्या 2 ते 3 व्याख्या, त्यानंतर त्याचे पर्यायी शब्द, चरकांनी परीक्षा सांगितलं, सुश्रुतांनी विज्ञानोक आणि दर्शनकारांनी प्रमाण मानलेलं आहे. त्यानंतर चरकांनी त्याचे भेद केलेले आहेत, ते एकदा बघून घ्या. अशा प्रकारे परीक्षाचा SAQ येऊ शकतो. त्यानंतर प्रमाणवर, जसं परीक्षा पाहिलं तसंच प्रमाणवर सुद्धा SAQ येऊ शकतो. तर त्याची निरुक्ती, पर्याय, त्यानंतर व्याख्या आणि लक्षण. तर हे 2 बेसिक प्रश्न आहेत जे शक्यतो पेपरमध्ये इझी पेपरमध्ये विचारले जातात. तर ते सुद्धा व्यवस्थित करून जा. त्यानंतर नेक्स्ट व्याप्तीचे प्रकार, त्याचा श्लोक, हेतू, साध्य, अविनाभाव संबंध, व्याप्ती, त्याचा अर्थ लिहायचा. त्यानंतर त्याचं व्याप्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. तर ते 2 प्रकार एक्सप्लेन करायचे. हा एक SAQ होता, व्याप्तीचे प्रकार. त्यानंतर नेक्स्ट चरकोक्त शब्दाचे प्रकार सुद्धा SAQ येऊ शकतो. लिहिण्यासारखं जास्त त्यामध्ये काय नाही आहे, कारण चरकांनी जे 3 प्रकार सांगितलेले शब्दाचे मागे आपण बघितलं, संयोगज, विभागज आणि शब्दज, त्याचबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, त्याचा अर्थ लिहायचा, त्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. एवढा त्याचा SAQ आहे. त्यानंतर नेक्स्ट इंद्रियांचे लक्षण व प्रकार. इंद्रियांचे लक्षणं, त्यानंतर कोणते इंद्रिय ते तुम्हाला माहिती पाहिजे. पाणिनी सूत्रात त्यांनी इंद्रियाचे कोणते लक्षणं सांगितले, त्याचे प्रकार कोणते आहेत. तर इंद्रियाचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानकर्मेंद्रिय असे मिळून टोटल 11 इंद्रिय आहेत. तर ज्ञानेंद्रिय कोणते आहेत, श्रोत, त्वक, चक्षु, जिवा आणि घ्राण. 5 कर्मेंद्रिय कोणते आहेत, हस्त, पाद, गुद, उपस्थ आणि वाक. आणि ज्ञानकर्मेंद्रिय म्हणजे मन. अशा प्रकारे 11 गोष्टी तुम्हाला नावं तरी कमीत कमी माहिती पाहिजेत. इंद्रियाचा प्रश्न आला तर कमीत कमी तुम्ही एवढ्या गोष्टी लिहिणं अपेक्षित आहे. बाकीचं तुम्ही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन लिहू शकता, ते काय आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आणखीन एक असा SAQ येऊ शकतो की प्रत्यक्ष बाधकम, भाव किंवा हेतू. तर 8 जे सांख्यमतानुसार 8 कारणं सांगितलेले आहेत, अतिदूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, मनोअवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभावात आणि समान विहारात. तर हे 8 कारणं जे आहेत त्याला प्रत्यक्ष बाधक, हेतू किंवा भाव असं म्हणतात. तर ते सुद्धा पेपरमध्ये SAQ विचारू शकतात. हा व्यवस्थित करून जा, त्याचं व्याख्या आणि एक्झाम्पल लिहायचं प्रत्येकामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बुद्धीची व्याख्या आणि प्रकार. बऱ्याचदा PYQमध्ये प्रश्न तुम्हाला दिसून येईल, बुद्धीची व्याख्या आणि प्रकार. तर त्यामध्ये आधी बुद्धी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे प्रकार, चार्ट, जिथे जिथे तुम्ही चार्ट काढाल किंवा चार्टनुसार लक्षात ठेवाल तिथे तुमच्या जास्त गोष्टी कमी काळामध्ये लक्षात राहतील. आणि तुम्ही आपल्या नोट्समध्ये बघितलं असेल की बऱ्यापैकी ठिकाणी व्यवस्थितपणे चार्ट तुम्हाला दिलेले आहेत, ट्री डायग्राम दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता प्रत्येकाचे प्रकार. तर इथे सुद्धा बुद्धीचा एक व्यवस्थित चार्ट दिलेला आहे, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. पेपरमध्ये हाच काढून या, नक्कीच तुम्हाला तिथे मार्क दिले जातील. आणि त्यानंतर हे प्रत्येक प्रकाराचं एक्सप्लेनेशन. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, त्याचं बेसिक माहिती असणं, त्याची निरुक्ती, व्याख्या प्रत्येक गोष्टीची. त्यानंतर जर प्रकार असतील तर प्रकारांचा कमीत कमी चार्ट, नावं तरी माहिती पाहिजेत. पुढे एक्सप्लेनेशन लिहिणं न लिहिणं ती पुढची गोष्ट झाली. कमीत कमी तुम्हाला त्याचं बेसिक लिहिता आलं पाहिजे, त्याची संख्या, त्याचे प्रकार, त्याची नावं तरी लिहिता आली पाहिजेत. एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल ते तुम्ही स्वतः, जरी तुम्ही ब्लँक झाला तरी त्यामध्ये थोडंफार तुम्ही स्वतः लिहू शकता. तर त्यासाठी कमीत कमी ज्या बेसिक गोष्टी आहेत पेपरमध्ये लागणाऱ्या किंवा पेपरमध्ये आवश्यक, त्या तरी तुम्ही करून जा. तुम्हाला नक्कीच पेपर सोडवताना कोणतीही भीती वाटणार नाही किंवा कोणती शंका राहणार नाही. कमीत कमी ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या मी सांगत आहे त्या तरी कमीत कमी फॉलो करा. नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. आणि जसं आपण आता हे SAQs बघत आहे तसं मी LAQs बनवण्याचा, LAQsवर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा तो व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड होईल. नेक्स्ट सन्निकर्षाचे प्रकार. संबंधाला सन्निकर्ष म्हणतात, त्याचे थोडेफार बेसिक इंट्रोडक्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर इंद्रियात सन्निकर्षाचे जे 6 प्रकार सांगितलेले आहेत, संयोग, संयुक्त समवाय,
संयुक्त समवेत समवाय, त्यानंतर समवाय, समवेत समवाय आणि विशेषण विशेष्याभाव हे 6 नावं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक, त्याचं इंट्रोडक्शन आणि ही 6 नावं. मग ही जेव्हा 6 नावं तुम्ही सिक्वेन्सने लिहिता तेव्हा एक्झामिनर चेक करत करत त्याला समजते की बाबा ह्याला प्रकार माहिती आहेत, मग तो पुढे वाचत जाणार. जर तुम्ही प्रकारच चुकीचे लिहिले तर मग तो तिथेच तुम्हाला रॉंग देणार आणि त्याला वाटणार की जर त्यांनी प्रकाराचीच नावं चुकीचे लिहिलेत तर त्यांनी मॅटर काहीच लिहिलं असणार आहे. त्यामुळे प्रकार, बेसिक गोष्टी ज्या सुरुवातीला तुम्ही अटेम्प्ट करता त्या महत्त्वाच्या असतात. नेक्स्ट तुम्ही जे काय लिहिता ते सुद्धा महत्त्वाचं असतं, नाही असं नाही, परंतु ते नंतर सेकंडरी झालं. प्रायमरी गोष्टी तरी तुम्ही कमीत कमी बरोबर लिहिल्या पाहिजेत. तर त्यासाठी सांगतोय ज्या बेसिक गोष्टी आहेत, इंट्रोडक्शन, निरुक्ती, व्याख्या, त्याचं लक्षण आणि नेक्स्ट त्याचे प्रकार, एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा. आणि हे त्याचे प्रकार आहेत. प्रकारामध्ये मी परत सांगतोय, प्रकारामध्ये त्याचा अर्थ, एक्झाम्पल, एवढ्याच गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. तर हे होते पदार्थ विज्ञान पेपर 2 मध्ये काही मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट एक्सपेक्टेड SAQs म्हणा, गेस पेपर म्हणा, तुम्हाला जे म्हणू वाटेल ते म्हणा, तुम्ही काही पण म्हणा, पण हे क्वेश्चन्स करणं गरजेचं आहे. हे आन्सर्स व्यवस्थित तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणीही सांगेल, काही सांगेल, परंतु तुम्ही स्वतः तुमचं एम काय असलं पाहिजे की एक्झाममध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. मग त्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर कोणता एखादा वेगळा क्रिएटर आवडत असेल, ज्याला तुम्ही फॉलो करत असाल ते करा, परंतु हे क्वेश्चन्स व्यवस्थित करा. पदार्थ विज्ञान संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा बघा. तसंच जर तुम्हाला जे आपण व्हिडिओमध्ये शॉर्ट टेबल चार्ट जे आपण दाखवत असतो किंवा जे देत असतो ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आपण ते व्हॉट्सअपवर सुद्धा अपलोड करत असतो. म्हणून जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. ज्यांना कोणाला भीती वाटत असेल पदार्थ विज्ञान पेपर 2ची किंवा अभ्यास झालेला नसेल, थोडाफार राहिलेला असेल, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यांना सुद्धा याचा फायदा होईल, तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.